नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या आवडत्या चॅनल ॲस्ट्रो पल्लवीमध्ये. आज आपण बोलणार आहोत एक महत्त्वाच्या विषयावर. तो म्हणजे कोणता? तर शनिदेवाचे महापरिवर्तन आणि त्यांचे कुंभ राशीवरती होणारे परिणाम. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शनिदेव हे कर्माचा न्यायाधीश असतो. 29 मार्च 2025 रोजी ते कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे कुंभ राशीतील जातकांसाठी अनेक मोठे बदल घडून येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. शनिदेवाचा कुंभ राशीवरती काय परिणाम होणार आहे. साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा शनीचा हा कुंभ राशीवरती सुरू आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षे मोठे संघर्षाचे आणि मेहनतीचे गेले, परंतु आता शनिदेवाच्या या परिवर्तनामुळे काही विशेष सकारात्मक होऊ शकतात, पण सोबतच काही जबाबदाऱ्या देखील वाढण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होईल, करिअर आणि नातेवाईकांसंबंधीतील अडथळे दूर होतील, मातृसुखामध्ये वाढ होईल, घरगुती तणाव कमी होईल, आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये मोठे बदल घडून येतील. शनी आता द्वितीय भावात प्रवेश करणार असल्याने आर्थिक क्षेत्रात मोठी संधीही प्राप्त होऊ शकते. व्यवसायात वाढ होईल, नवीन नोकरी आणि बढतीचे योग देखील संभवतात. कर्ज फेडण्यास अनुकूल काळ आहे. वाणीवरती थोडा संयम ठेवा, कारण बोलण्यामुळे वाद उद्भवू शकतात. विशेषतः 14 एप्रिल ते ऑगस्ट हा जो काळ आहे हा नोकरीसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील खूप प्रगती होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. स्पिरिच्युअल आणि गूढ विद्येत रस असणाऱ्यांसाठी देखील यशदायी आहे. त्याचप्रमाणे PhD आणि उच्च शिक्षणासाठी उत्तम काळ. वाहन चालवताना मात्र थोडी काळजी घ्यावा, अपघात होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नातेसंबंध. शनिदेव आता द्वितीय भावात असल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील वाढणार आहेत. कुटुंबाच्या भल्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागतील. फॅमिली प्लॅनिंगसाठी उत्तम काळ आहे. जोडीदारासोबतच समजूतदारपणाने वागा. कधीकधी मतभेद देखील उद्भवतील, परंतु संयम बाळगा. शनिदेवावरचे उपाय काय असतील मग आता? चला, साडेसातीसाठी शांत करण्यासाठी आपण काही उपाय देखील सांगणार आहोत. शनीचा जो बीजमंत्र आहे आपला, तो आपण 108 वेळा जप केला पाहिजे. ओम प्राम प्रीम प्रोम शनीश्वराय नमः हा मंत्र दररोज म्हटला पाहिजे. दररोज हनुमान चालीसा पठण केली पाहिजे. सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे. शनिवारी गरजू लोकांना मदत करा आणि काळे वस्त्र धारण करा. मित्रांनो, शनिदेवाचे हे परिवर्तन काही लोकांसाठी संघर्षमय तर काहींसाठी भरभराटीचे देखील ठरेल, परंतु योग्य उपाय आणि सत्कर्म केल्यास आपण या काळाचा योग्य लाभ करून घेऊ शकतो. कृपया तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला दाबा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच येईन. धन्यवाद.